सभात मैदानामध्ये मॅचकडे जाऊयात. तत्पूर्वी इथे आपण व्यासपीठावर एक सन्मान करतोय. संघ मालक मंगेशजी धनावडे यांच्या ठिकाणी शुभ सन्मान होते. धनावडेंनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. ऑटो फिल्डिंग काय फिल्डिंग केले पहा, दूरवरून पळत आलेत आणि तिथे चेंडू अडवलेला आहे. आमचे धोंडेवाडी गावची उत्कृष्ट क्रिकेट प्रेमी दीपकजी जगन्नाथ धोंडे यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. दीपक दादांना विनंती आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर काळू चिकणे आणि जे सर्व मान्यवर आलेले आहेत त्या सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती या. सवत मैदानामध्ये आजच्या दिवसामधला सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला भेटतो. एकीकडे आहे उत्कर्ष 11 टीम आणि JK 11 टीम. JK 11 ने टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलेला आहे. JK 11 पहिली मॅच हरवली आहे, त्यामुळे ही मॅच निश्चितच ते जिंकण्यासाठी मैदानात उतरलेत. परंतु उत्कर्ष 11 टीम पूर्णपणे कोऱ्या पेपरासारखा संघ आहे. आतापर्यंत त्यांची पहिलीच मॅच आहे, त्यामुळे ते देखील नव्या उमेदीने आशेने उतरलेले आहेत मैदानामध्ये. चांगला फटका खेळला जातोय, गॅप मध्ये फटका आहे आणि गॅप मध्ये अगदी पॉवर फुल फटका, पॉवरफुल स्ट्रोक. इथे चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 रन 6 धावांसाठी. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 11 धावा दाफलकावरती लागले. तुम्ही निश्चितच पाहता. इथे संघ मालक MD 11 चे मंगेशजी धनावडे यांच्या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. जत मैदानामध्ये षटकामता दरम्यानचा पुढचा बॉल 10 धावेंवरती दाफलक. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना या षटकामधला चेंडू क्रमांक 5वा. हा फटका विकेट करण्याचा प्रयत्न होता, इथे प्रयत्न बसलेला आलेला हा डॉट बॉल आणि तदनंतर मात्र चेंडू झालेत 5 मैदानामध्ये. 10 आकड्यावरती दाफलक स्थिर. शेवटचा एक बॉल मैदानामध्ये बाकी असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना तुम्ही निश्चितच पाहताय अगदी क्षेत्राची व्यूहरचना जर पाहिली तर काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक लावलेला आहे आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक लावलाय. हा चेंडू या ठिकाणी तुम्ही पाहताय. अजून एक आलेला हा डॉट बॉल. षटकाची समाप्ती होते. षटक क्रमांक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10 आकड्यावरती 11 आकड्यावरती. शेवटचे बॉल आता मैदानामध्ये निश्चितच बाकी असतील. 18 बॉल पहिलं षटक. चला यानंतरची मॅच 11 धावसंख्या दाफलकावरती. यानंतरची मॅच सांज 11 आणि त्यांच्या विरुद्ध शिवसह्याद्री 11. तो सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्या. ही 4ची आहे, त्यानंतर 3ची. ही 4ची आहे. 3 मॅच 4च्या पहिल्या. चला यानंतरचा जो सामना आहे सांज 11 आणि शिवसह्याद्री 11 टीम. आपण टॉस साठी या. चला दुसऱ्या षटकाकडे आपण जाऊयात. दुसरं षटक हाताळण्यासाठी आता विकास नवगणे आलेला आहे. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्ही पाहताय. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. विजय यांचा प्रयत्न बसलेला एक सिंगल मिळते. याबद्दल देखील विजय यांनी खूप चांगलं षटक हाताळलेलं होतं. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि विजय खरं तर एक उत्कृष्ट फलंदाज आहेत. एक ताबडतोब फलंदाज म्हणून त्यांची ओळख आपण पाहत असतो आणि ते विजय या ठिकाणी आता स्ट्राईकवरती खेळतील. षटकामधल्या दरम्यानचा पुढचा बॉल. हा फटका देखील गॅपमध्ये खेळला. तिथे क्षेत्ररक्षक अभि चेंडू खाली जातील. अभि यांनी खूप चांगला चेंडू अडवला, फेकला, तोपर्यंत फक्त एक सिंगल येते. या एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती अगदी 14 या आकड्यावरती दाफलक आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावसंख्या होत्या. 3 बॉलवरती 3 सिंगल आले. तुम्ही निश्चितच पाहताय. ते चांगला फटका खेळला, पॉवरफुल फटका, परंतु चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, चूक होणार नाही. झेल पकडल्या. इथे माघारी परतावं लागेल फलंदाज अजितला. अजित सायकर नावाचं वादळ आता तंबूच्या आशाला होत्या. पहिल्या विकेटचा पतंग या ठिकाणी होतोय. पहिला आदरा लागला तो टीम उत्कर्ष 11 ला. JK 11 टीम पहिल्या मॅच मध्ये परास्त झालेत. 35 धाब्यांचा डोंगर तो उभा पाठलाग करत असताना इथे पहिल्या मॅच मध्ये अगदी हार त्यांना सहन झाली नाही आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नव्या उमेदीने मैदानामध्ये उतरल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी आता त्यांच्या गोलंदाजाकडून पाहायला भेटते. परंतु अजूनही मैदानामध्ये विजय सायकर खेळतोय. खरं तर हा विजय सायकर एक मोठी डोकेदुखी असणार आहे ती उत्कर्ष 11 टीम साठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅट्समन अजितची जागा भरून काढण्यासाठी आता आकाश येत आहेत. आकाश पाहायचं आपल्या टीमसाठी काय करतील. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसऱ्या चालू असताना चेंडू झालेत आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला आणि 14 धावेंवरती दाफलक. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहता अगदी आकाश. हा चेंडू सोडून दिलेला आहे. ते अतिरिक्त स्वरूपाची एक धाव पंच विकास चिकणेंचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त स्वरूपाच्या धावेनंतर टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती दाफलक येऊन पोहोचलेला आहे. 15 रन्स.
नवीन फलंदाज तुम्ही या ठिकाणी पाहताय अगदी अक्षय बॅटिंगसाठी आलेले आहेत. अक्षय आपल्या टीमसाठी काय करतील. अजून एक व्हाईट बॉल. इथे एक सिंगल कंप्लीट. अगदी पॉईंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय, कारण विजयच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. विजय आपला धारदार फलंदाजासाठी ओळखला जातो आणि त्यामुळे काय एक सिंगल आकाशने काढून इथे आता स्ट्राईक वरती आणलंय ते विजयला. पाच बॉलचा केस संपला. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती इथे हेलिकॉप्टर स्ट्रोक केलेला आहे. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केला. षटकाची समाप्ती होईल. षटक क्रमांक इथे संपलं दुसरं. 12 बॉलचा केस संपला तर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. शेवटच्या 12 बॉलचा अर्थात 2 षटकांचा खेळ आता मैदानामध्ये बाकी असेल. 2 ओव्हर संपलेत. ही 4चे आणि त्यानंतर सगळे 3चे. ही 4चे सर. विकास सर. विकास ही 4ची झाली म्हणजे उत्कर्ष 11ची पण एक 4ची होईल आणि नंतर सगळ्यात 3 ओव्हरच्या. चला 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी असताना अभि या ठिकाणी आलेला आहे षटक क्रमांक 3 घेऊन. हा चेंडू या ठिकाणी अभि यांचा फटकवण्याचा प्रयत्न फसला. त्यावरती कुठल्याही प्रकारची धाव निघणार नाही आणि आलेल्या ह्या निर्धाव बॉल नंतर एक चेंडूचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 19 वरती. षटकामधला दरम्यानचा बॉल आकाश स्ट्राईक वरती. इथे हा चेंडू देखील शिवाचा वेध घेणारा चेंडू आहे आणि ते लेगबायच्या स्वरूपाची एक धाव एक सिंगल येते आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ संपला आहे. षटक क्रमांक 2 चेंडू क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. गोलंदाजी मार्फत निघतील अभि. खरं तर अभि विरुद्ध विजय ही लढत पाहण्यासारखी असेल. इथे फटका मिस टाइम होतोय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल होईल का. होईल झेल आणि ते बिग विकेट बिग फिश. इथे मोठा फलंदाज अगदी ज्या खेळाडूच्या वरती या टीमचा दारोमदार होता अर्थात उत्कर्ष 11 टीमचा बाहुबली फलंदाज विजय बॅक टू द पवेलियन. आता शेवटचे 9 चेंडू आहेत आणि शेवटच्या 9 बॉल मध्ये या ठिकाणी कुठल्या प्रकारची फलंदाजी उत्कर्ष 11 करेन ते पाहण्यासारखं असेल. परंतु मैदानामध्ये जवळ 3 षटक आणि 3 षटकातले 3 बॉल संपलेत. या ठिकाणी खरं तर आपल्या उन्हापासून संरक्षण व्हावं त्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय अगदी कैलासवती दत्तात्रय दिनकर साळेकर यांच्या स्मरणार्थ कुमारी श्रावणी राजेंद्र साळेकर यांच्याकडून जे कॅप आहेत आमचे सागरदादा त्यांच्या या ठिकाणी आपण शुभ सन्मान करावं. त्यांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्मान चिन्ह त्याचबरोबर शाल आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण शुभ सन्मान आपल्या वर्तुळी प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत आलेले आहेत. हा चेंडू अनिकेत यांचा फटकवण्याचा प्रयत्न इथे आलेला हा डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर चेंडू झालेत मैदानामध्ये 4. आता शेवटचे 8 बॉल आहेत पण 20 धावेंवरती स्थिर धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. 2 बॉल शेवटचे बाकी त्या षटकामधले टोटल 8. खरं तर विकास चिकणे असतील आणि आमचे दुसरे जे अंपायर आहेत इथे हा बॉल काय ह्या बॉलवरती देखील व्हाईट बॉल अजून एक अतिरिक्त स्वरूपाची धाव भेटते आणि या एका धावेनंतर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती आल्या. शेवटचे 2 बॉल या षटकामधले बाकी असतील. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये अभियानची चालू असताना हा फटका चांगला खेळलाय पुल केलाय. इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतील. मिसफिल्डिंग होते आणि ते गच्चा क्षेत्ररक्षण. खरं तर तिथे अनिकेत अडवण्यासाठी गेले तर नंतर राज देखील बॅकअपला गेले होते परंतु दोन्ही खेळाडूंना भेदून हा चेंडू सीमारेषा बाहेर गेलेला आहे. या 4 धावेनंतर टीमची धावसंख्या आता 25 या आकड्यावरती आले. खराब फलंदाज खराब क्षेत्ररक्षण. खरं तर एकीकडे धावांचा डोंगर कमी होत असतात कारण 35 धावसंख्या मागे मॅच मध्ये तुम्हाला झाले नाही आहेत आणि इथे जर तुम्ही खराब गोलंदाजी करताना खराब क्षेत्ररक्षण करताना तर या धावसंख्या देखील तुम्हाला अवघड होतील. शेवटचा बॉल सुरेख. शेवटच्या बॉलवरती अभिनय खूप चांगला अप्रतिम चेंडू टाकला. दर्जेदार चेंडू हाताळलेला आहे. इथे कुठल्या प्रकारची धाव नाही. शेवटच्या बॉलवरती आलेला डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ संपला. 18 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 25 धावा दाफलकावरती लागलेला आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ अर्थात अंतिम 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे.
शेवटचे 6 बॉल हाणामारीचा षटक आणि हटवण्यासाठी आता राज साळेकर गोलंदाजीवरती आलेले आहेत. राजांचा पहिलाच बॉल खूप चांगला चेंडू होता, इथे फसवले फलंदाजाला. त्यावरती एक धाव या ठिकाणी आपण पाहतो बॅटकटच्या मार्फत येते. स्ट्राईकवरती आकाश. 4 चेंडू आतापर्यंत आकाशाने खेळले, 3 धावसंख्या बनवलेल्या आहेत. तर नाष्टकेवरती अनिकेत यांनी खेळले 3 बॉल, बनवले 4 रन्स. हा चेंडू इथे चांगला फटका खेळलेला आहे, दूरवरती क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातील. अभि यांचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फेकी चांगली होईल का, फेकी चांगली आहे इथे, परंतु धाव किक कंप्लीट केल्या. खरं तर इथे फेकी डायरेक्ट पकडणं गरजेचं होतं, यष्टीरक्षकाने लावणं गरजेचं होतं, परंतु तिथे तुम्ही पाहता थोडीशी फंबल झाली. नंतर मात्र 2 धाव कंप्लीट. 28 धावेंवरती धाव फलक आता आलेला आहे. 28 धावा धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. राजांचा चेंडू, हा चेंडू सोडून दिला आहे, ते खराब. यष्टीरक्षण देखील खराब आहे, चेंडू देखील खराब आहे. ते वाईट +2 30 या आकड्यावरती धावफलक आला आहे. आणि आता शेवटचे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत उर्वरित गोलंदाजीने खूप चांगले केले, परंतु तुमची एक धाव या ठिकाणी कुठेतरी मग पहिल्या मॅचमध्ये पाहिलं असेल की 24 बॉल 35 धावा, तुम्हाला 2 धावेंमुळे मॅच गमवावी लागली. आणि ते तुम्ही जर वाईट मिसफील्ड अशा जर 2 आणि 4 धावा देत असाल तर ही मॅच देखील तुम्हाला गमवावी लागेल. तर जुना बॉल द्या ना मैदानामध्ये. विशाल सायकर कुठे आहेत, त्यांनी विनंती आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. इथे विकेट केला जातोय, एक सिंगल कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अडवण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना फेकी इथे चांगली गेले आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केल्या. इथे 2 धावा आता कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावांनंतर टीमची धावसंख्या 32 वरती. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातले अजून 3 बॉल बाकी आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आता चांगली बॅटिंग लईला या ठिकाणी आलेले फलंदाज आकाश पाहायला भेटत. प्रत्येक बॉलवरती आकाशने आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत. इथे 7 धावा आतापर्यंत तुम्ही पाहताय. अगदी राज सायकर एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. राज, षटकातला 4था बॉल. हा फटका चांगला आहे, पॉवरफुल आहे, अगदी तुम्ही पाहताय फुल टॉसला फुल टोल वसूल केला आहे. षटकार. षटकानंतर टीमची धावसंख्या आता अगेन गाडीसारखी झुक 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 वाढत चालली आहे. इथे धावफलकावरती धावा 38 या आकड्यावरती धावफलक आलाय. मागडे षटक 4 चेंडू या ठिकाणी तुम्ही पाहताय अगदी झालाय. 5वा बॉल, 5व्या बॉलवरती एक सिंगल. आता एक शेवटचा बॉल मैदानामध्ये बाकी असेल. 5व्या बॉलवरती आलेल्या एका सिंगल नंतर तुम्ही पाहताय टीमच्या धावसंख्येचा विचार केला, टीमची धावसंख्या आता 39 या आकड्यावरती आल्या. अंतिम एक बॉल मैदानामध्ये आता बाकी आहे. सर मॅच बॉल आलाय ना, मॅच बॉल आलाय. शेवटचा एक अंतिम चेंडू या ठिकाणी निश्चितच मैदान बाकी असतं. त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान्य निलेश दादा धनावडे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती व्यासपीठावरती या. त्याचबरोबर सन्मान्य सागरदाजी धोंडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आमचे गुरुदत्त कला क्रीडा प्रतिष्ठान धोंडेवाडी, त्याचबरोबर आयरोशिया प्रीमियर लीग पर्व 2, 3 आणि 4थ्याचे प्रथम क्रमांकाचे मानकरी निलेश दादा धनावडे यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. निलेश दादा आपण व्यासपीठावरती या, स्टेजवरती या. त्याचबरोबर सागरदाजी धोंडे यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी आणि त्या धोंडेवाडी टीम मधले एक उत्कृष्ट संघमालक, त्याचबरोबर टीम मेंटर चला पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या धावफलकावरती 39 धावसंख्या आता बनवायच्या आहेत त्या GK11ला.
त्याचबरोबर वडतुंबी गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सागरजी नवगणे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जोत मैदानामध्ये आजच्या दिवसामधला सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला भेटतो. उत्कर्ष 11 विरुद्ध GK 11 टीम विरुद्ध GK 11 टीमने नाणेफेकीचा गोल जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बॅटिंग करताना उत्कर्ष 11 टीम आपण पाहिल्या 40 धावसंख्या त्यांनी बनवलेल्या आहेत आणि त्या 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेला GK 11 टीम. चला विशाल साळेकर यांना विनंती आपण माहिती संपर्क साधा. विशाल साळेकर. दिगंबर सायकर कुठे आहेत? दिगंबर सायकर आपण व्यासपीठावरती या. चला मॅचला ठिकाणी आपण सुरुवात करूयात. बनवायच्या आहेत 40 धावसंख्या येणाऱ्या 24 बॉलमध्ये म्हणजे प्रति षटकामागे या ठिकाणी 10 धावा उभ्या करायच्या आहेत आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी टीम उतरलेली आहे पुन्हा एकदा मैदानामध्ये. GK 11 टीम विकास आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये आले. तर गोलंदाजी वरती षटक क्रमांक सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं हटवण्यासाठी आकाश आलेत बॉलर. या ठिकाणी आपण गुरुदत्त क्रिकेट क्लब दोंडेवाडी आणि आमच्या चिखलगावचे युवा नेतृत्व आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय निलेश दादा धनावडे यांच्या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी बापू साळेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. बापू साळेकर यांना विनंती आपल्या सन्मानाचं बापू साळेकर यांना विनंती त्यांनी आपल्या शुभ हस्ते निलेश दादा धनावडे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहताय अगदी एक बॉलवरती एक धाव आलेले आहे. 24 बॉलमध्ये बनवायचे 40 धावसंख्या. त्याचबरोबर सागरजी धोंडे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. सोपानजी नवगणे यांच्या शुभ हस्ते आपण सागरजी धोंडे यांचा शुभ सन्मान करूयात. इथे झेलचा प्रयत्न होता. झेल झाली असती तर कुठेतरी अगदी चांगला मुवमेंट तयार झाला असता उत्कर्ष 11 टीमसाठी. परंतु GK 11 टीमच्या खेळाडूला आता जीवनदान भेटलेलं आहे. या जीवनदानानंतर टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती फलकावरती येऊन पोहोचले. पहिलं षटक प्रगतीपदावर असताना तुम्ही पाहता अगदी पहिला 2 बॉलवरती 2 सिंगल आले. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना या आकाशांच्या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. हा चेंडू चांगला फटका गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार. चांगला फटका बॅकफुटला आल्यानंतर पंच केला. पाहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकाचा उपयोग कसा घ्यावा हे चांगलं फलंदाजाने शिकवलं आहे. इथे आलेल्या चौकानंतर टीमची धावसंख्या आता 6 आकड्यावरती आले. अजूनही 34 धावांची मैदानामध्ये गरज. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. षटक क्रमांक तुम्ही पाहता अगदी पहिलं चालू आहे. पहिला 2 बॉलवरती 2 सिंगल आणि त्यानंतर मात्र एक मोठा स्ट्रोक आलाय. हा देखील अकोटापचा चेंडू आणि इथे एक सिंगल आहे. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती आले. गणपती शिवाळी यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होणार आहे. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गणपती शिवाळी या. चला जवळच मैदानामध्ये षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा आतापर्यंत आले. 40चा पाठलाग करत असताना हा फटका चांगला खेळला. पॉवर प्लेचा षटक. इथे क्षेत्ररक्षण चांगला आहे. चेंडू अगदी लॉफ्टेड केला होता परंतु तिथे फेकी देखील चांगली केलाय. एक सिंगल येत आहे. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 8 आकड्यावरती. षटकातला अजून एक पॉवर प्लेचं षटक चालू असताना चेंडू झालेत 5. शेवटचा 1 बॉलचा खेळ बाकी आहे.
40 धाब्यांचा पाठलाग करत असताना अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. षटकामधला दरम्यानचा एक शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. चांगला फटका गेलाय परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. पहिला विकेटचा पतंग होतोय. इथे फलंदाज अनिकेतला महागारी परतावावं लागेल. अगदी पाहताय अजून एक धक्का येतोय आणि आता 24 बॉल मध्ये जे 40चं समीकरण होतं ते आता 32 वरती येऊन पोहोचलंय. येणारे चेंडू आहे तिथे निश्चितच 18 बॉल 32 धाव्यांची गरज. त्याचबरोबर तुम्ही गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रामदासजी हनुमंत सायकर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. त्यांना विनंती आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रामदासजी सायकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती आणि आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करा. जत मैदानामध्ये 40 धाब्यांचं एक मापक आव्हान होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर खूप चांगली गोलंदाजी मानावी लागेल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी उडव्यात. यानंतरचा सामना आपण निश्चितच पाहतोय. सांज 11 आणि शिवसह्याद्री 11 टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. विनंती आहे. अकूट टप्प्याचा चेंडू आणि ते निश्चितच उसळी घेणारा चेंडू तुम्ही पाहता आणि इथे मात्र पंचांकडून 1 बाउन्सचा इशारा आलेला आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक येतील का आणि झेल सोपवले. इथे अजून एक विकेट. खरं तर पहा कबुतराला गरुडाचे पंख लावून जमत नाही. गरुड झेपी रक्तात असावी लागते. त्याचप्रमाणे क्रिकेटचा खेळ असा आहे. क्रिकेट मैदानामध्ये उतरल्यानंतर तुम्ही जीवाचं रान करून उतरा. यश तुम्हाला निश्चितच घवघवीत स्वरूपाने येईल. इथे मैदानात तुम्ही जर पाहिलं ना अगदी झेल अवघड होती परंतु झालेली आहे. उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे. सन्मान्य शिवाजीदादा सायकर यांना विनंती त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडून घेऊयात. यानंतरच्या नेक्स्ट मॅचचा. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचा टॉससाठी. सांज 11 टीम आणि सह्याद्री 11 टीम. सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्या. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. उत्कर्ष 11ने कमबॅक केलंय का या चेंडूने सांगितलंय आणि विजयने देखील सांगितलंय कमबॅक केलंय आणि ते देखील त्यांचं देखील आपल्या नवी मुंबई परिसरामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि त्यानंतर आपल्या गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडीच्या मार्फत देखील 50,000 रुपये प्रथम क्रमांक पारितोषिक असलेलं आपल्या भोर तालुक्यातली सर्वाधिक मोठी आणि मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. तत्पूर्वी वर्तुमी गावाचं देखील कौतुक करावं लागेल. काय वर्तुमी प्रीमियर लीगचं आयोजन केलं. खूप चांगलं सुरेख आयोजन. मैदानामध्ये जाऊयात. दुसरा षटक प्रगतीवर असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धावा धाफलकावरती. सांज 11 टीम टॉस जिंकलाय का. टॉस जिंकलाय. निर्णय काय. 3 षटकांचा सामना याची नोंद घ्या. इथून पुढील सर्व जे सामना आहेत ते 3 षटकांचे राहतील याची नोंद घ्या. 1 2 3 4 5 6 8 मॅच. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाजी एंडवरती तुम्ही गोलंदाज पाहता. अगदी विजय या ठिकाणी निघून येतील. पहिलं षटक प्रगतीवर असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावसंख्या आल्या. दुसऱ्या षटकामधले 3 बॉल झालेत आणि इथे हॅट्रिक वरती आहे. विजयसाठी हॅट्रिकचा बॉल. महत्वपूर्ण चेंडू. हा हॅट्रिक मिस झाले आणि तिथे 1 धाव कंप्लीट केले. फेकी केलेली आहे परंतु इथे 1 धाव दुसरी धाव होईल का. इथे अडवलाय. पण नजरअटी दुर्घटना घडते. 1 धाव वाचवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमचे धोंडेवाडी टीमचे एक उत्कृष्ट गोलंदाज माजी खेळाडू या ठिकाणी अविनाश धोंडे यांचा शुभागमन होत आहे. अविनाशजी धोंडे यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. धोंडेवाडी प्रीमियर लीग मध्ये अविनाश धोंडे यांनी 6 बॉलमध्ये 6 विकेट घेतले. उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केली. त्यांचं शुभागमन त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या.
मैदानामध्ये जाऊया. टीमची धावसंख्या फलकावरती अगदी 10 आकड्यावरती आलेले आहे. शेवटचा एक बॉल मैदानामध्ये बाकी आहे आणि 2 बॉल माफ करा बाकी आहेत. 4 बॉल झालेत. 4 बॉलमध्ये 2 विकेट घेत 2 धावसंख्या विजय सायगर यांनी खर्च केलेल्या आहेत. षटकामधला दरम्यानचा शेवटचा बॉल, अंतिम बॉल 2. इथे ओव्हर हॅट्रिक होते आहे. विकेट हॅट्रिक नाही झाली परंतु ओव्हर हॅट्रिक होते. तिसरा विकेट येतो आहे आणि इथे अविनाशजी धोंडे, आमचे गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी प्रीमियर लीग जे नुकतंच आपल्या महाशिवरात्री दिवशी झालं आणि त्या स्पर्धेमध्ये सलग 6 विकेट 6 बॉलमध्ये घेण्याचा मान त्यांनी पटकावला आणि शहीद जवान गणेश स्मृती चषकामध्ये धोंडेवाडी टीमने क्रमांक पटकावला. त्यावेळी ते इकडे करा, सन्मान चिन्ह इकडे करा. हा, त्यावेळी देखील या ठिकाणी धोंडेवाडी टीमचा क्रमांक आला होता आणि तिथे अविनाश धोंडे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. अबू यांचा या ठिकाणी सन्मान झालाय. 10 या आकड्यावरती 2 धावा देत अगदी कंजूस गोलंदाजी केली गोलंदाज विजय याने. अजून एक धक्का प्राप्त केलेला आहे. आता शेवटचा एक बॉल या षटकामधला बाकी आहे. धावसंख्या 10 झाले. दिगंबरची 10 धावा दफलकावरती झालेल्या आहे. 40चा पाठलाग करायचा आहे. काय वाटतंय तुम्हाला, काय होईल मैदानामध्ये? आतापर्यंतचा बघतो मी, परंतु काय चेसिंग कोणाला म्हणजे चेसिंग कोणी अजून केलंच नाही. आता काय होतं काय माहिती. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य बापूजी सायकर, बाबाजी सायकर यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. बाबाजी सायकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. षटकामधला अंतिम शेवटचा एक बॉल. चेंडू झालेत 5. विजय या ठिकाणी निघालेला आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजय. शेवटचा बॉल, काय चेंडू टाकलाय ते. षटकाची समाप्ती होत्या. षटक क्रमांक संपलाय. दुसरं 12 बॉलचा गेम संपलाय. 10 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. 4 गडी बाद झालेत आणि शेवटच्या 12 बॉलमध्ये आवश्यकता आहे ती 30 धाब्यांची. या ठिकाणी सर्व खेळाडूंना जे जीवन आहे ते सन्मान्य खरं तर अन्नदान आणि ज्ञानदान हे पुण्यदान असतं आणि श्रेष्ठ दान असतं. या ठिकाणी ज्यांनी अन्नदान केले नागेशजी झेदे यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात, हार्दिक आभार व्यक्त करूयात. नागेशजी झेदे यांच्यामुळे या सर्व खेळाडूंना या ठिकाणी चित्र पाहता अन्नदान झालेलं आहे. बॉलरचं नाव काय? शेवटचे 12 बॉल जिंकण्यासाठी 30 धाब्यांची गरज. मला वाटते हा सामना देखील जवळजवळ GK11च्या तावडीतून जाईल. काय वैभव आलेत, नवीन गोलंदाज, लहान वयाचे खेळाडू आहेत. वैभव आपल्या टीमसाठी काय करतील ते निश्चितच पाहायचं आहे. अंतिम शेवटचे 12 बॉल आणि शेवटच्या 12 बॉलमध्ये 30 धाब्यांची गरज. इथे सन्मान्य बाबाजीराव सायकर यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांना विनंती आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती या. पावणे गावातून ते या ठिकाणी आपल्या पोरांचं क्रिकेट पाहण्यासाठी आलेले आहेत. 1 धाव आले. 11 धावेंवरती धावफलक. शेवटचे बॉल मैदानामध्ये आता 11 आहेत आणि या 11 बॉलमध्ये बऱ्याचशा धावसंख्येची गरज. षटकामधला दरम्यानचा दुसरा चेंडू. हा फटका चांगला खेळला. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 बाउन्स अडवतील. चांगलं फिल्डिंग केलंय. फ्लाइंग यावेळी प्लेअर आपल्याला पाहायला भेटला. अगदी काय उडी मारले आणि इथे लांब उडी मारत चेंडू अडवला, फेकला. तोपर्यंत एक सिंगल डबल येते आणि या धावेनंतर टीमची धावसंख्या पाहत 2 धावा आले. 13 धावेंवरती धावफलक. आता 27 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 10 बॉलमध्ये. चांगले बॉल हातोय वैभव आणि समोर फलंदाज तुम्ही पाहता अगदी पुंडलिक. इथे हा सिंगल कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जरूर करतील आणि एक सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय अगदी 14 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे आणि 14 धावेंवरती आता धावफलक आलेला आहे. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. 26 धावसंख्या. इथे आता चौथा गेट पकडतील का फलंदाज? कारण आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं विकासने एक चौकार मारलाय, त्यानंतर अनिकेत, राज, अभि, पुंडलिक आणि अजय एवढे खेळाडू खेळलेत परंतु एकही मोठा फटका नाही. इथे हा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आलेत. मिस फिल्डिंग झाल्या. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पाहता कंप्लीट केलाय. ह्या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2 धाव्यानंतर टीमची धावसंख्या होते 16. अजूनही 24 धाव्यांची गरज. येणारे 8 बॉल 24 धावा. इथे सामना कोण जिंकेल पाहणं गरजेचं आहे. GK11 पहिली मॅच खेळले धरलेत, त्यानंतर दुसऱ्या मॅच साठी उतरलेत. इथे उत्कर्ष 11 टीमने आता पहिलीच मॅच आहे त्यांची, फ्रेश मॅच आहे. त्यामुळे इथे GK11ला कंपल्सरी हा सामना जिंकावाच लागेल. या अगोदर ते परास्त झालेत. 8 बॉल शेवटचे 24 धावांची गरज. इथे अरविंदजी धोंडे यांच्या या ठिकाणी शुभागमन होत आहे. अरविंद धोंडे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
गुरुत्व क्रिकेट क्लब दोंडेवाडीचे स्ट्रायकर गोलंदाज अरविंदजी दोंडे यांच्या ठिकाणी शुभक बनवत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर त्याचबरोबर सन्मान्य नित्याजी देवगरे काका यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. NCC क्रिकेट संघ आंबवडे या टीमचे कॅप्टन आणि सर्व आंबवडे गावचे क्रिकेट प्रेमी व्यक्तित्व नित्याजी देवगरे यांना विनंती आपण व्यासपीठावर या. 5 बॉल या ठिकाणी झालेले आहेत. 17 या आकड्यावरती दाफलक आले. शेवटचे 7 बॉल जिंकण्यासाठी 23. शेवटच्या बॉलवरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावेंची गरज. उत्कर्ष 11 की GK 11. खरं तर दिगंबर देखील बोलले की या मैदानावरती अजून चेसिंग कुणाला झाले नाही आणि मला वाटतं तेच होईल की काय. इथे अरविंद दोंडे यांचा शुभ सन्मान झालेला आहे. त्यानंतर आपण नित्याजी देवगरे यांचा शुभ सन्मान करूयात. नित्याजी यांना विनंती आहे. दिगंबरजी सायकर यांना विनंती आहे. तुम्ही पण या. सगळे एक ग्रुप फोटो घेऊ. आपण एक ग्रुप फोटो घेऊ. दोंडेवाडीचे सगळे उद्या. निलेश दादा आपण पण या. सागरराजी आपण पण या. आबू आपण पण या. सगळे आपले दोंडेवाडीचे या. खरं तर दोंडेवाडी चिखलगाव आणि वडतुंबे यांचे नातेसंबंध जुने आहेत खूप आणि निश्चितच ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. मैदानामध्ये जाऊयात. शेवटचे 6 बॉल आणि 6 चेंडूंमध्ये आता 21 धावेंची गरज. शेवटचे 6 बॉल मैदानामध्ये 21 धावेंची गरज. 18 बॉलचा गेम संपलाय. 19 धावेंवरती दाखवला गेलेला आहे. शेवटचे 6 बॉल. त्याचबरोबर सन्मान्य विठ्ठलजी नवगणे वडतुंबी गावचे माजी गोलंदाज विठ्ठल 19 धावा. इथे वडतुंबी ग्रामस्थांच्या वतीने गुरुत्व क्रिकेट क्लब दोंडेवाडी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना शेवटचे 6 बॉल आहेत आणि अंतिम 6 बॉल मध्ये 21 धावेंची गरज. चला मॅच चालू करा. बराच विलंब झालेला आहे. विनंती चला क्विक जरा मॅच चालू करा. वडतुंबी गावचे माजी खेळाडू माजी गोलंदाज वकार युनिस म्हणून ज्यांची ओळख होती विठ्ठलजी नवगणे यांच्या ठिकाणी शुभ सन्मान होते. खरं तर त्यांच्या काळामध्ये लाईव्ह नव्हतं परंतु आज मला वाटते काही जे जुने खेळाडू ते जळत असतील तरुणांवरती. आमच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये फुटका प्लास्टिकचा बॉल असतं बॅटा ते पण जड असायच्या. आता पोरांना बसायला या ठिकाणी काय आहे प्यायला पाणी आहे खायला जेवण आहे. आता पूर्वीचे जे खेळाडू ते बेईवरती आणि उपाशी क्रिकेट खेळायचे. चला सामना वेळेत चालू करावा. विकास सर तुम्ही पेनल्टी द्या नाही तर बॅट्समन वाला तरी त्यांना त्या फिल्डिंग लावून त्या फिल्डरला द्या. शेवटचे 6 बॉल आहेत आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये आता 21 धावेंची गरज. आमचे दिगंबर सायकर यांनी देखील लय जुनं क्रिकेट गाजवलं त्यांच्या जमान्यामध्ये परंतु त्यांच्या काळामध्ये लाईव्ह नव्हतं. शेवटचे 6 बॉल त्यांनी पेप्सीच्या बॉलवरती कचाकडी बॉलवरती बरंचसं क्रिकेट खेळलंय. आता कुठे गेले ते त्यांनाच विचारा. शेवटचे 6 बॉल 21 धावेंची गरज. स्ट्राईक वरती पुंडलिक आहे. इथे पुंडलिक अगदी षटकार मारेल का करूया मरू असा सामना आहे. गतीमध्ये परिवर्तन फसवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू खाली येतील उचलतील फेकतील धावचीची संधी आहे. इथे खेळाडू बाद होतील का आणि इथे खेळाडू बाद होतील. आता शेवटचे 5 बॉल मैदानामध्ये आणि जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज. अंतिम 5 बॉल 6 बॉल अगदी 21 धावेंची गरज. पहिल्याच बॉलवरती इथे एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खेळाडू आमचे सायकर आणि तुकारामजी सायकर यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. शेवटचे मैदानामध्ये 6 बॉल बाकी आहेत. अंतिम 6 चेंडू. अनिकेत गोलंदाज आल्यानंतर इथे काय होईल हा चेंडू महत्वाचा आहे आणि ते काय थांबा सर्व होईल. तिथे युट्यूब लाईव्ह पण आहे आपण रिव्ह्यू घेऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे. दोन रन इथे 2 धावा आहेत. पहा अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काय क्षेत्ररक्षण केलं. टीमला गोलंदाजी गरज होती त्यावेळी गोलंदाजी विजयने खूप चांगली हाताळल्या आणि आता देखील विजय सायकर काय फिल्डिंग केलं. चपळ चिता आहे टीमचा. इथे आता शेवटचे बॉल मैदानामध्ये 4 आणि 4 बॉलमध्ये इथे बनवायचे 18 धावा. 4 बॉलमध्ये 3 षटकार लागतील का. इथे कोणता संघ उत्कर्ष 11 की GK 11. हा बॉल खराब बॉल. या चेंडूवरती पूर्ण धावा 1 2 3 4 5 6 रन.
28 वरती आता धावफलक आलेला आहे. शेवटचे 3 बॉल, शेवटच्या 3 मध्ये 12 धाब्यांची गरज. अंतिम 3 बॉलचा या ठिकाणी खेळ बाकी आहे आणि अंतिम 3 चेंडूंमध्ये आता 12 धाब्यांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डबल, नंतर षटकार. अंतिम 3 बॉल, अंतिम 3 चेंडूंमध्ये आता 12 धाब्यांची मैदानामध्ये गरज. हा एक बॉल खूप महत्वाचा आहे, हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 3 बॉल 12. गतीमध्ये परिवर्तन, इथे बेसबॉल. अगदी पहा इथे एकच फाईट वातावरण टाईट. शेर की झलक सबसे अलग. एका हातामध्ये हा फटका खेळून काढला, षटकार आलाय. आता 2 बॉल 6, बाद 4 बॉल 12 वरती होती, 4 बॉल 18 वरती होती. सलग 2 षटकार गेलेत, परंतु 2 बॉल आणि 1 षटकार. आता 2 बॉल 6 ची मॅच, कुठेही काही होऊ शकतं. इथे 1 बॉल डॉट मैदानामध्ये कमबॅक करून देऊ शकतो उत्कर्ष 11 टीमला. एक षटकार वाचवला, असं वाटलं विजय सायकरच्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतर टीम जिंकेल, परंतु आता पहा शेवटचे 2 बॉल, अंतिम 2 चेंडू, 6 धाब्यांची गरज. स्ट्राईक वरती गदाधारी भीम पुंडलिक. इथे पहा काय करतोय हा चेंडू. इथे काय होत आहे, क्षेत्ररक्षक पळतोय, धावतोय. ऑटो फिल्डिंग, फिल्डिंग चांगलं आहे. इथे काय षटकार की काय, क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे. आणि तर मॅच जिंकले की काय GK 11 टीम. 4 बॉल 3 ची गरज, 4 बॉल 3 षटकारांची गरज. 3 षटकार पडलेत. पंच निर्णय काय